पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। कल्याण पश्चिम येथील योगीधाम परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी माय मराठी प्रतिष्ठानच्या वतीने योगीधाम चौकात पोलीस चौकी उभारण्यात आली असून या पोलीस चौकीचं लोकार्पण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलंय। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे, माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जाधव, सचिव अतुल सरगर आदी मान्यवर उपस्थित होते। शनिवारी सायंकाळी योगीधाम कल्याण पश्चिम येथे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या सूचनेप्रमाणे व पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माय मराठी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने खडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत साई मंदिर चौक येथे योगीधाम कल्याण पश्चिम येथे पोलीस चौकीचे उद्घाटन संपन्न झालं। यावेळी उद्घाटनपर भाषणात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी उपस्थित नागरिकांना सायबर जागृतीबाबत घ्यायची खबरदारी तसेच ज्येष्ठ नागरिक सुरक्षाबाबत मार्गदर्शन केलं आणि तात्काळ मदतीकरता डायल 112 क्रमांकाची माहिती दिली। तसेच नवीन 3 कायदेविषयक माहिती देऊन जनजागृती केली। वाढत्या नागरिकांमुळे योगीधाम परिसरात पोलीस चौकीची आवश्यकता होती, त्यानुसार या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे। 24 तास पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध राहतील। पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होणं आवश्यक आहे। नागरिकांकडे जी काही माहिती असेल ती नागरिकांनी द्यावी, त्यानुसार पोलिसांना कारवाई करणं सोपं जाईल असं आवाहन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी यावेळी दिलंय। तर योगीधाममध्ये पोलीस चौकी व्हावी अशी अनेक वर्षांपासून येथील नागरिकांची मागणी होती। या परिसरातील लोकसंख्या वाढत असून खडकपाडा पोलीस स्टेशनला जाणं लांब पडत होतं। येथील गुन्ह्यांचं प्रमाण देखील वाढलं होतं। यासाठी माय मराठी प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे पाठपुरावा करून ही चौकी सुरू केली असल्याची माहिती माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिली आहे। सर्वांना जय महाराष्ट्र। योगीधाममध्ये पोलीस चौकी व्हावी अशी बऱ्याच वर्षापासून लोकांची इच्छा होती, कारण आमच्या परिसराची लोकसंख्या वाढत चालली, नवीन कन्स्ट्रक्शन होत चालले आहेत आणि लोकसंख्या 12 ते 15,000 झाली आहे आणि आम्हाला पोलीस स्टेशन इथे खडकपाडा पोलीस स्टेशन जायला लोकांना लांब पडत होतं आणि थोडंसं क्राईम रेटही वाढलेला होता। आम्ही झेंडे साहेब पोलीस उपायुक्त यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं याच्या बाबतीत आणि 1 महिन्याच्या आत आम्ही फॉलोअप घेतला तर आमची पोलीस चौकी म्हणजे येथील नागरिकांचं स्वप्न साकार झालं आहे आणि अशा ठिकाणी पोलीस चौकी वसवली की आता पूर्ण जो मुख्य जो चौक आहे त्याच्यावर पूर्ण वॉच राहणार आहे। आज या ठिकाणी खडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत योगीधाम या चौकीचं माय मराठी फाउंडेशन आणि योगीधामचे सर्व सोसायटी मेंबर्स यांच्या वतीने एक सुशोभित चौकी आज या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि आमच्या या ठिकाणचं हे आहे की या ठिकाणचा पोलीस स्टेशनपासून असणारं अंतर आणि या ठिकाणी वाढतं नागरिक त्याकरता या चौकीच्या दिवशी आवश्यकता होती आणि ज्या प्रकारचे ठिकाणचं या लोकेशन्स आहे अशा ठिकाणी अतिशय याचा चांगला प्रकारे उपयोग होईल आणि निश्चितपणे ज्या लोकांनी अपेक्षेने या ठिकाणी चौकी सुरू करण्याबाबतचं नियोजन केलं आहे ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी 24 तास आमचे पोलीस कर्मचारी या लोकांच्या सेवेकरता उपलब्ध राहतील असं सुद्धा या ठिकाणी सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि मी माय मराठी फाउंडेशन आणि सर्व योगीधामच्या सोसायटी यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी अशी सुसज्ज चौकी पोलीस विभागाला या ठिकाणी। नागरिकांना काय आवाहन कराल? स्थानिक नागरिकांचं हेच आव्हान राहील की त्या ठिकाणची पोलिसांकडे शेवटी पोलीस आणि नागरिक याच्यामध्ये तरी कमी होणं गरजेचं आहे आणि नागरिकांच्याकडे काय ज्या समस्या असेल किंवा त्यांच्याकडे काही माहिती असेल पोलिसांपर्यंत पडली तर पोलिसांना त्या ठिकाणी त्यावरती रिॲक्ट करणं किंवा त्यावरती ॲक्शन घेणं ही सोपी जाईल। माझ्या या ठिकाणी सगळ्यांना आव्हान राहील की तुमच्याकडे काय जी काही माहिती असेल पोलिसांच्या विषयी किंवा पोलिसांच्या ठिकाणी कारवाईची आवश्यकता आहे त्या ठिकाणी निश्चित द्या। आमच्या पण त्या ठिकाणी